मित्रांनो, मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय का नाही कॅमेऱ्यामध्ये, पण समोर त्या मोकळ्या शेतामध्ये मोरांचा थवा बसलेला आहे. कालच आपल्याकडे खूप मोठं पाणी पडलं आणि त्यामुळे कदाचित ते खाय प्यायला बाहेर आले असतील. मित्रांनो, आज पावसाचं वातावरण आहे. पाऊस 100% आज पडणार आहे, पण कधी त्याचं काही सांगता येत नाही. तरीसुद्धा मी आज बाईकवर जळगावला निघालो. याचं कारण असं आहे की आपल्याला गाडीमध्ये थोडंसं काम आहे, ते करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या गावात नाही होत. जळगावला खूप चांगलं होतं. तर चला बघूयात रस्त्यात आपल्याला पाणी लागतं की नाही लागत. मित्रांनो, रात्री जेवण नीट टायमावर झालं नव्हतं आणि त्यामुळे सकाळी सकाळी मला भूक लागली आणि मी आलो आता एका हॉटेलमध्ये. धन्यवाद. तर एकदम छान अशी हॉटेल आहे, रस्त्याच्या बाजूला मी तरंगावच्या रस्त्यावर आहे. तर या हॉटेलला बसायला एकदम मस्त जागा आहे, एकदम मोठी चौकी जागा आहे. जसं तुम्ही बघू शकता, बसायला एकदम मस्त मोठी जागा आहे. आणि हे आपले पोहे, सकाळी सकाळी पोहे खातो आहे. रसाही अनलिमिटेड मिळतो इथं, तर एकदम बढिया आहे. हे पोहे खाऊ आणि पुढे जळगावला जाऊ. मित्रांनो, घरून निघालो तेव्हा पावसाचे थेंब एवढे जोरात लागत नव्हते, पण आता पावसाचा जोर थोडा वाढत चालला आहे. तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यात दिसणार नाही, पण बारीक बारीक असे पावसाचे थेंब चालू झाले. जळगाव इथून फक्त 15 किलोमीटर बाकी आहे. आशा करतो की रस्त्यात आपल्याला पाऊस लागायला नको. तसं आपण रेनकोट आणला आहे, पण सकाळी सकाळी ओलं चिंब झालं तर दिवस म्हणजे एकदम विचित्र जाईल. तर चला, आपण वेळ वाया न घालता लवकर जळगावला निघू. मी आता जळगावमध्ये पोचलो आहे. जळगावमध्ये येण्यासाठी आपल्याकडे 2 रस्ते होते, एक पाळदी बायपासचा रस्ता आणि एक गावातून येणारा रस्ता. तर विषय असा आहे की आपण जर बायपासच्या रस्त्याने आले असते आणि रस्त्यामध्ये जर आपल्याला पाऊस सुटला असता भरपूर मोठा, तर कठीण झालं असतं. आपल्याला जागाच मिळाली नसती आणि त्याच्यामुळे मी गावातून येणं पसंत केलं. गावातला रस्ता निवडला आणि कसं मध्ये पाणी चालू झालं मी तर आपल्याला लपता येईल. आपल्याला अशा भरपूर जागा आहेत तिथे. मी जळगावला आलो त्याचं कारण असं आहे की माझ्या गाडीचे जे शॉकअप्स आहे ना, हे खराब झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही, जसं त्याच्यातून ऑइल कळतं आहे आणि त्याची आपण इथं रिपेअरिंग करून घेऊ. तुझं नशिबाने दुसरं शॉकअप चांगलंच आहे, अजून त्याच्यात काही झालेलं नाही. आपल्याला एकच रिपेअर करावं लागेल, ते रिपेअर करून घ्यायचं आहे. याची जी कॅप असते ना, ती टाकून घ्यायची आपल्याला, म्हणजे याच्यानं आपल्याला पाणी जाणार नाही याच्यामध्ये पावसाचं. आणि सीट पण आपलं खराब झालं आहे, पाणी पकडतं ते. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी जुगाड करायचं. तो काय काय करता येईल ते. आता शॉकअप टाकायला आलो तो दुकानावर. तिथे 2 प्रकारचे शॉकअप होते, एक 700 रुपयाला होतं, एक 1000 रुपयाला. हे ओरिजिनलवालेच टाकले गाडीमध्ये. बघू आता याच्यानंतर परफॉर्मन्स कशी देते. मित्रांनो, आज सकाळपासून भरपूर असा पाऊस येतो आहे. मध्ये थोडासा कमी होता आणि आता खूप जास्त पाऊस पडला आहे. संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पाऊस कमी होता. तर बघू, तर संध्याकाळपर्यंत पाणी कमी नाही झाला तर आपले खूप हाल होणार आहेत. त्या नशीब आपण रेनकोट आणलं आहे, त्यामुळे ठीक आहे. चला संध्याकाळी बघू काय होतं. मी आता निघालो जळगाववरून माझ्या गावाला जाण्यासाठी. वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे, पाऊस थांबला आहे, पण कधीही चालू होऊ शकतो, काही सांगता येत नाही. तरी आपण लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करूयात. हां, मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 दिवसापूर्वी या ठिकाणी याच जागेवर 45-50 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आपल्याकडे खानदेशमध्ये. आणि आताच्या घडीला मी तुम्हाला एक नजारा दाखवतो. 1 सेकंद वेट करा. कॅमेऱ्यामध्ये अक्षरशः धुकं म्हणजे कमी दिसतंय, पण ॲक्च्युली खूप जास्त धुकं आहे. मित्रांनो, हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी 45 सेल्सिअस तापमान होतं, म्हणजे एकदम वाफा चालत होता रस्त्यावर. आणि फक्त 2 दिवस पाऊस पडला आहे. 2 दिवस निसर्गाची कृपा राहिली आणि पाऊस पडला आहे आणि इतकं सुंदर असं वातावरण करून ठेवलं आहे की एकदम अफाट. चला तर आता मी पुढे निघतो, कारण आता मला झालं उशीर. थोडं 6:20 झालेत. पुढे अंधार झाला तर दिसायला मुश्किल होईल. हा मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली. सकाळी गाडीच्या शॉकअपचं काम केलं तुम्ही, पुढच्या शॉकअपचं हे
तर तो रॉड बदलवला मी आणि कंपनीचंच टाकला. थोडे पैसे जास्त खर्च झाले, 1200-1300 रुपये खर्च लागला आपल्याला त्या गोष्टीला. पण मी आता 20 किलोमीटर गाडी चालत आलो आहे. इतकं स्मूथ चालतं आहे ना, म्हणजे मला दणकी लागतच नाही असं म्हणता येईल. म्हणजे खरी गोष्ट आहे ती, की गाडीची सर्व्हिसिंग ही टाईमोटाईम वेळोवेळ केली पाहिजे आणि त्याचा अनुभव आज मला आलेला आहे. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजले. आता मी माझ्या जळगावपासून 20 किलोमीटर आलेलो आहे. वातावरणामध्ये एकदम एकदम गारवा असल्या, एकदम थंड वाजते, एकदम भारी. खरं तर बघू सगळ्याबद्दल आतापर्यंत फार कमी पाऊस एन्काउंटर झाले. असा करतो की याच्यात पण इतका पाऊस पडायला नको, झाडाची हाल होतील बरं आपले. चला बाय. मित्रांनो, आम्ही कंप्लेंट करत होतो की पाऊस येत नाही आमच्या जागी, आमच्याकडे भरपूर दुष्काळ आहे, पाणीच यायला तयार नाही हुआ. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या 2 दिवसामध्ये पावसाने इतकी जोरदार हजेरी लावली आहे की तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे बघा, खाली तलावात पाणी साचते, त्याच्यामध्ये सुद्धा बघा ते झाड कोसळलं आहे आणि तिथं सुद्धा पुरं पाणी साचलेलं आहे. आणि मी काही जास्त दूर नाही बरं, मी आता हायवेवर आहे. हायवेच्या बाजूलाच असलेल्या शेतामध्ये हे आलं ते, म्हणजे समजू शकता तुम्ही की जर आपण शेतात गेले तर तिथं किती परिस्थिती वेगळी असेल. आणि अजून एक गोष्ट, मी तुम्हाला आता 2 रस्ते दाखवतो. तर तुम्हाला समोरचे 2 रस्ते दिसत आहेत की एक रस्ता वर जातो आहे पुलावर आणि एक रस्ता खाली जातो आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला मंगळग्रह मंदिर याचं दर्शन घ्यायचं असेल राम मंदिरच्या, तर तुम्हाला खालचा हा रस्ता निवडावा लागेल. आणि जर तुम्हाला सरळ धुळ्याकडे किंवा एरंडोलकडे किंवा कोणत्याही गावाकडे जायचं असेल तर वरच्या रस्त्यानं तुम्हाला जावं लागतं. भरपूर लोक चूक करतात आणि त्यामुळे त्यांना फार फिरवं लागतं. बाप रे बाप. मित्रांनो, सकाळची कंडिशन सांगतो, सकाळी आपण याच रस्त्याने गेलो तर इथं अजिबात पाणी नव्हतं. फक्त पाण्याची शक्यता होती, पाण्याचे ढगं होते की, आणि ढगं इतके गच्च भरून होते की कधीही कोणत्या क्षणी कितीही पाणी पडू शकतं. पण तुम्ही बघू शकता की जसं आपण पुढे गेलो तर आपल्या मागे पाणी पडत पडत इथं आलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला बघा तुम्ही कंडिशन, की बघा या चारीमध्ये पाणी आहे, शेतामध्ये पाणी आहे. मित्रांनो, आपण फार नशिबाने आहे की मी पुढे पुढे चालतोय, पाणी माझ्या मागे जातं. पण सगळेच लोक नशिबात नाही आहेत बिचारा, काही लोकांचं नुकसान झालं आहे. पण शेत बघून मला असं वाटतं, हे बघा, मी जास्त मोठा शेतकरी नाही आहे, पण शेत बघून मला असं वाटतंय की हा झालं का तुझं गाणं म्हणून. तर मला हे शेत बघून असं वाटतंय की या शेतात अजून काही पेरलेलं नाही आहे, फक्त चाऱ्या आखलेल्या होत्या. तर या शेतकऱ्याचं काही जास्त नुकसान झालेलं नाही आहे. पण परमेश्वरा, तुझ्याकडे एवढीच मागणी आहे की काही कोणाचं नुकसान करू नको. जे असेल ते ठीक. हेलो, नमस्कार दोस्तों, मेरे व्लॉग में आपका सबका स्वागत आहे. मराठीमध्ये आता ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, आता मी जरा जवळ पोचलो आहे. लय भूक लागली होती आणि भूक लागली म्हणून मी आता एक वडापाव खातो. एकदम चविष्ट वडापाव असं मिळतो आपल्या पिंपरी या गावामध्ये, एकदम बेस्ट आहे. तर चला त्याची मजा घेऊ. मित्रांनो, आता होत आला अंधार आणि कालच 2 दिवस झाले पाऊस पडून, तरी सुद्धा
किडे येतात त्यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही. पण मी आता मठेपासून फार जवळ आहे, 20 किलोमीटर जवळ आहे. पोचल्यावरच बोलतो. कारण आता येणं खाल्लं. मित्रांनो 7:40 झालेले आहेत. तरी सुद्धा मी गॉगल लावून ठेवले आहे. प्रॉब्लेम असा आहे की मी पांढरा गॉगल घ्यायचं विसरून गेलो होतो आणि त्यामुळे हा गॉगल मला लावावा लागतोय. मला रस्ता अक्षरशः फार कमी दिसतोय, पण तरी सुद्धा मला ते करावं लागते. त्याचं मागे कारणच आहे हे एवढे मोठे मोठे किडे आहेत जे इतक्या जोरात आपटतात चेहऱ्यावर. ते तुम्हाला म्हणजे काय सांगतो, जर ते एखाद्या डोळ्यात आपटलं तर डायरेक्ट डोळ्यातून पाणी येईल तो. चला आता मटेरियल पोहोचल्यानंतरच बोलू आपण. एक फ्री लागली होती. ही 20,000 रुपये सॅलरीसाठी वाचा ना. एक किलो मागचं आलं बाई तो सारी शेट काय ते आपल्या गोष्ट करा त्यामुळे आवडते तो फ्रेंड